मोबाईल सगळ्यांनी म्यूट करा. आपण या विभूती योगाबद्दलचा हा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये जो विचार आपण करतोय आहे किंवा ज्या ओव्या आपण पाहतोय त्याच्यामध्ये आठवत असेल तुम्हाला की गेल्या वेळेला त्यांनी सांगितलं की माझे भाव हे सर्वांमध्ये त्या प्रकारे निर्माण होतात. आणि गेल्या वेळेला शेवटी त्याला कोणी शंका विचारली की त्याचं हे असं होतं, शंका असं नव्हतं. त्या म्हणाल्या की खूप चांगलं हे झालं, पण तरी अजून मनामध्ये असा एक थोडा भाग आहे, थोडं हे झालं आहे की ह्याला हे जे 5व्या श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांमध्ये पहा, तुम्हाला आठवत असेल, सुख आणि दुःख हाही उल्लेख केला आहे, भय आणि निर्भयता हाही उल्लेख केला आहे, यश आणि अपकीर्ती असा उल्लेख आहे. म्हणजे त्याचा तर त्यांचं हे असं की अजूनही थोडं मला समजलं नाही, आणि तसं कदाचित इतरांनाही कोणाला वाटलं असेल की असं कसं की ह्याला विभूती भाव म्हणजे हे विभूती या अर्थाने तो भाव शब्द वापरला आहे की माझे अगदी खरे भाव ह्याच्यामध्ये असतात लोकांमध्ये, आणि त्याच्यात कुठले भाव हे वर्णन करताना अशा काही भावांचा उल्लेख त्या ठिकाणी केला आहे. आणि त्याच्यामध्ये नीट पहा, 84 ओवी जे आहे ती अशी आहे की मग शम दम दोन्ही सुख दुःख वर्तत जनी अर्जुना भाव अभाव मानी भावाची माझी असा आहे. बरोबर आहे. आता तो जो भाव अभाव असा जो शब्द वापरला आहे ना, त्याचा अर्थच असा होतो की भावाचा जेव्हा अभाव असतो तो सुद्धा एक प्रकारचा भाव आणि तो माझाच आहे असं तू लक्षात घे. हे कळलं. भावाचा अभाव असं आहे ते, भाव अभाव. तर भावाचा अभाव म्हणजे कसं की सुखाचा अभाव म्हणजे दुःख, निर्भयतेचा अभाव म्हणजे भय, यशाचा अभाव किंवा चांगल्या कुठल्याही गोष्टीचा अभाव म्हणजे अपकीर्ती. तर अशा प्रकारे ह्या काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. तर शंका अशी होती की आता अपकीर्तीला, भयाला, दुःखाला ईश्वराचा भाव कसा मानायचा असं थोडं मनामध्ये स्पष्ट झालेलं नव्हतं. म्हणून काही वेळेला मी असं गृहीत धरते की हे झालं असेल स्पष्ट, पण तसं जर झालेलं नसेल तर मला ते करायला पाहिजे. तुम्ही असं विचारत जा कधीही कोणी. आता हे सगळ्या भावांचा उल्लेख केल्यानंतर पहा त्यांनी काय म्हटलंय ह्या 87 ओवी पहा. 87 ओवी, जैसी भूते आहाती सिनानी तैसेची हे वेगळाले मानी एक उपजती माझा ज्ञानी एक नेणती माते. हा जो आहे ना तिथेच ह्या सगळ्याचं स्पष्टीकरण आहे की दुःख कधी निर्माण होतं किंवा भय कधी निर्माण होतं, हे जे सगळे ज्याला अभाव जे निर्माण होतात, चांगला भाव नसताना अभाव जो निर्माण होतो तो का होतो त्याचं कारण इथे दिलंय. एक उपजती माझा ज्ञानी म्हणजे जे भाव आहे, निर्भयता हा भाव आहे, सुख हा भाव आहे, तर हे उपजती ज्ञानी म्हणजे ईश्वराचं ज्ञान जेव्हा आपल्याला होतं, ईश्वर आपल्याला समजतो की ईश्वराचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला ज्या वेळेला समजतं त्यावेळेला
हा भाव निर्माण होतो. आणि ज्या वेळेला आपल्याला ईश्वराचं स्वरूप कळत नाही, आपल्याला नीट लक्षात आलेलं नाही किंवा ते समजून घेण्याचा आपण प्रयत्नच केलेला नाही, असंही असतं ना की काही लोक ईश्वर मानतच नाहीत, म्हणजे त्यांनी ईश्वर काय आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्नच केलेला नाही. तर त्याचा उल्लेख इथे केला, एक नेनती माते, म्हणजे जे मला जाणूच, नेनती म्हणजे त्यांना माझं ज्ञान नाही, अज्ञान आहे माझ्या स्वरूपाच्या बद्दल, त्यांना त्यांच्या मनामध्ये अज्ञान आहे. आणि अज्ञानामुळे त्यांचं जे काही जीवन असतं त्या जीवनामध्ये आपोआपच मग दुःख निर्माण होतं. ज्याला ईश्वराचं ज्ञान आहे त्याच्या मनामध्ये दुःख निर्माण का होत नाही याचं कारण सर्व काही ईश्वराचं आहे. तो ईश्वरच आपल्याकडून कृती करून घेतोय. आपण प्रयत्न करायचे आहेत, परंतु अपयश आलं तरी त्या अपयशाने काही दुःखी व्हायचं नाही किंवा अपयशाला भ्यायचंही नाही. या कुठल्याही गोष्टी ज्या कोणाला कळतात, जो ईश्वराला योग्य प्रकारे जाणतो. ईश्वराला ह्याचा अर्थच असा की ह्या जे आपण आत्तापर्यंत सगळं 7व्या अध्यायापासून, म्हणजे आता केवळ ह्या 2 ओळीमध्ये त्याचा अर्थ येणार नाही, 7व्या अध्यायापासून आपण ईश्वराचं जे काही स्वरूप पाहत आलेलो आहे ते सगळं विचारात घ्यायचं. आणि तशा प्रकारे ईश्वराचं स्वरूप ज्याला समजतं त्याच्या मनामध्ये चांगले भाव निर्माण होतात. ईश्वराचं स्वरूप ज्याला समजत नाही त्याच्या मनामध्ये त्या चांगल्या भावाचा अभाव निर्माण होतो आणि त्यामुळे मग निर्भयता निर्माण होत नाही, भय वाटतं, सगळ्या गोष्टींचं भय वाटतं की असं होईल का, चिंता वाटत राहते. सगळं ईश्वरावरच जर आपण सोपवून दिलं, प्रयत्न सोपवायचे नाही, प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. पण काही वेळेला प्रयत्नांना यश त्या वेळेला त्या क्षणाला येत नाही, पुन्हा प्रयत्न करायचे, त्यालाच तर तप म्हणतात ना. मी अनेक वेळेला तप शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे की तप ह्याचा अर्थच असा आहे किंवा अभ्यास याचा अर्थच असा आहे की न कंटाळता पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणं म्हणजे अभ्यास करणं किंवा तप करणं. तर अशा प्रकारे हे ज्या वेळेला केलं जातं, ईश्वराला जाणण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातो, त्यावेळेला आपोआपच चांगले भाव निर्माण होतात. दुःख किंवा भय किंवा हे आणखी काय अपकीर्ती, अपकीर्ती कोणाची होते? जो वाईट वर्तन करतो त्याची अपकीर्ती होते. ज्याला ईश्वर कळला आहे तो माणूस वाईट मार्गाला जाणार नाही, त्याला त्याची अपकीर्ती होणार नाही. तर अशा प्रकारे ईश्वराचं सान्निध्य, ईश्वराचं ज्ञान, आत्मज्ञान हे त्याला महत्त्वाचं आहे त्या बाबतीमध्ये. म्हणजे ज्याला ज्ञान आहे त्याला भाव, चांगले भाव निर्माण होतात. ज्याच्यामध्ये ज्ञानाचा अभाव आहे त्याच्या मनामध्ये काही वाईट भाव निर्माण होतात. आणि पुढे ते समजावून सांगण्यासाठी पहा उदाहरण दिले. आता त्या उदाहरणामध्ये तर अगदी स्पष्ट केलं आहे. कसं केलं आहे म्हणजे आता ते ईश्वराचे भाव असं आपण का म्हणायचं हे या ठिकाणी पहा कसं स्पष्ट होतं. अगा प्रकाश आणि कवड असे, कवड असे याचा अर्थ अंधार, प्रकाश आणि कवड असे सूर्याची स्तव जैसे, प्रकाश उदय दिसे तम अस्तुसी. म्हणजे एका सूर्यामुळेच या दोन्ही गोष्टी घडतात. प्रकाशही त्याच्याचमुळे घडतो, सूर्य नाहीसा झाला की अंधार निर्माण होतो. तसंच ईश्वराचं ज्ञान झालं म्हणजे प्रकाश, म्हणजेच प्रकाश. तो प्रकाश निर्माण झाला आपल्या अंतःकरणामध्ये की सर्व चांगले भाव असतात. आणि ज्या वेळेला आपल्या म्हणजे सूर्याचा अभाव ज्या वेळेला असतो, सूर्यास्त ज्या वेळेला होतो त्यावेळेला आपोआपच अंधार आपल्या अंतःकरणामध्ये अंधार निर्माण होतो. आणि म्हणून वाईट, आणि म्हणून मग
ह्या सूर्याचं उदाहरण महत्त्वाचं कसं, ह्या प्रकाश किंवा अंधार या दोन्हीचं कारण एकच आहे ना, सूर्य. सूर्य हेच कारण. सूर्य असेल तर प्रकाश, सूर्य नसेल तर अंधार. म्हणजे सूर्य हे एकच कारण त्याचं आहे. तसंच ईश्वराचं ज्ञान हे एकच कारण आहे. ज्ञान असेल तर चांगले भाव, ज्ञान नसेल तर वाईट. तर अशा प्रकारे कारण एकच, ईश्वराचं ज्ञान असणं, ईश्वराचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करणं. ज्ञान पूर्णतः होतच असं नाही, परंतु प्रयत्न तर आपण करू शकतो. ते प्रयत्न ज्या वेळेला होत असतात त्यावेळेला आपण ईश्वराच्या जवळ जात असतो, त्याच्या समीप असतो, त्याच्याशी आपण युक्त होतो. आणि आत्तापर्यंत संबंध याच्यामध्ये अगदी पहिल्या अध्यायापासून हे असे अनेक शब्द, योगस्थ वगैरे जे आलेले आहेत ते सगळे असेच आहेत ना, की आपण एका विशिष्ट ठिकाणी स्थिर होणं, आपली बुद्धी स्थिर होणं, म्हणजे आपण त्याच्याशी योग पावणं, ईश्वराशी योग पावणं. तर ज्ञान होणं याचा अर्थच तो की ईश्वराशी आपण युक्त होतो, त्यावेळेला आपण चांगले भाव आपल्यामध्ये निर्माण होतात. तर अशा प्रकारे म्हणून भाव आणि अभाव हे दोन्ही जे आहे ते त्या ईश्वरच त्याचं कारण आहे. आणि म्हणून त्या दोन्हीलाही ईश्वराचे भाव असं म्हटलंय. आणि तुम्हाला आठवत असेल गेल्या तासाला हा एक शब्द येऊन गेला होता की, मला वाटतं कुठल्या ह्याच्यामध्ये आठवत नाही मला, पण विभूती आणि प्रतिविभूती असा शब्द आला होता बघा. म्हणजे सामान्य आणि विशेष विभूती. हां, तर असं आता हे भाव हे आपण थोडे सामान्य विभूती असा त्याचा अर्थ घेऊया. आणि विशेष विभूती ज्या आहेत ना त्या आपल्याला पुढे नंतर आता पुढच्या भागामध्ये त्याचा उल्लेख, पुढच्या आणि शेवट संबंध या अध्यायाचा त्या संदर्भामध्येच आहे. आता समजलं. हां, आता पुढे जाऊया आपण. हां, त्यानंतर त्यांनी जे पुढच्या 6व्या श्लोकानंतर जे सांगितले, मला वाटतं आपण तिथे थांबलो होतो ना. हां, त्या 103 ओळीपर्यंत आपण आलो होतो. तर हे जे या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या आता म्हणजे आणखी माझे भाव मी सांगतो असंच सुरुवात केली. आणखी मी माझे भाव सांगतो असं अर्जुनाला म्हटलेलं आहे. आणि ते भाव सांगताना पहा, आता 91व्या ओवीमध्ये ते म्हटले, आता ये सृष्टीचे पालक ते या आधीन वर्तती लोक, ते 11 भाव आणिक सांगेन तुझे असं म्हटलंय. आणि मग ते 11 भाव कुठले हे त्यांनी सांगितलंय. आणि त्याच्यामध्ये 7 म्हणजे सप्तर्षी आणि 4 मनु हे आपण पाहिलं. त्यांना 11 भाव असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते ऋषी सुद्धा ईश्वराचे भाव असं म्हटलंय. ह्याचं कारण ह्या ऋषींमध्ये सुद्धा ना काही ऋषी प्रवृत्ती या मार्गाकडचे किंवा प्रवृत्ती मार्गी होते आणि काही ऋषी हे निवृत्ती मार्गी होते. तर असे ऋषींमध्ये सुद्धा हा फरक आहे. आपण अगदी इतकं खोल जाऊ शकत नाही या ठिकाणी, पण एवढंच भाव का म्हटलंय तर ह्या कारणासाठी म्हटलंय की काही ऋषी प्रवृत्ती मार्गी, काही निवृत्ती मार्गी. म्हणजे मग शेवटी भावच झाला ना. निवृत्ती हा शेवटी भाव आहे की निवृत्ती नको, आता हे सगळं आपण ह्याच्यातून बाहेर पडावं हा भाव आहे. आणि प्रवृत्ती म्हणजे आणखी काहीतरी करत राहणं, तो प्रवृत्ती मार्ग. तर असे ऋषी, तर म्हणून त्यालाही त्यांनी भावच म्हटलेलं आहे. तर हे ऋषी 7 ऋषी आणि 4 मनु. आता मनु म्हणजे मानवाचे पहिले हे पूर्वज असं मानलं जातं. तर अर्थात ते 14 आहेत. त्या 14पैकी 4 त्यांनी मुख्य म्हटलेलं आहे. आणि ते 4 मनु आणि 7 ऋषी मिळून 11 भाव ईश्वराचे त्यांनी सांगितले आहेत.
हे ऐसे हे आकरा माझा मनी जाहाले धनुर्धरा सृष्टीची या व्यापारा लागून या. म्हणजे ह्याच्यापासून पुढे सृष्टी निर्माण झाली आणि त्याचा आता शेवट जो आहे तिथे त्या सगळ्याचं सार आलेलं आहे. म्हणून फक्त त्या शेवटच्या ओव्या आपण पाहू. 101वी ओवी आहे ना, तिथपासून पाहूया. ऐसे मी एकची पहिले, म्हणजे पहिला तो आद्य पुरुष. पहिला कोण तर ईश्वर, तो आद्य पुरुष. ऐसे मी एकची पहिले मग मी ते मनाते व्याले, माझ्या मनातले भाव व्याले. त्याच्यातून पुढे काय घडलं तर तेथ सप्त ऋषी जा आले, म्हणजे सप्त ऋषी तिथे आले आणि चारी म्हणू. इही म्हणजे ह्या 11 जणांनी, हे सप्त ऋषी आणि 4 म्हणू, ह्यांनी, इही याचा अर्थ त्यांनी, यांनी काय केलं, लोकपाळ केले. आठवते गेल्या वेळेला सांगितलं ना, लोकपाळ हे दिशांना, वेगवेगळ्या दिशांना हे रक्षण करणारे असे लोकपाळ. आणि त्याचा अर्थ तो लोक जो शब्द आहे ना, तो खरं म्हणजे जे लोक, सप्त लोक म्हणतात, तर त्या लोकामध्ये ते असतात अशा प्रकारची कल्पना आहे. आणि म्हणून ह्या लोकपालांमध्ये अशांचा उल्लेख आहे. इंद्र आहे त्याच्यामध्ये, नंतर यम आहे, अग्नी आहे, वरुण आहे, नैऋती आहे. नैऋत्य दिशा म्हणतो आपण, माहिती आहे ना, नैऋत्य ही एक दिशा आहे, तर नैऋती हा लोकपाळ त्या दिशेचा. अशा प्रकारे त्यांची नावं आहेत. तर असे हे लोकपाळ निर्माण केले आणि सृजिले म्हणजे त्यांनी निर्माण केले. आणि त्या लोकापासूनही निपजले प्रजाजात, म्हणजे विश्वाच्या निर्मितीचं हे स्पष्टीकरण आहे की अशा प्रकारे सगळी विश्वाची मग पुढे निर्मिती झाली की प्रजाजात, म्हणजे ह्यांच्यापासून मग पुढे प्रजा जन्मली. आणि मग ती प्रजा म्हणजे ह्या सृष्टीमध्ये असणारे निराळी भूत मात्र. ऐसेनी हे विश्व येथे मीची प्रसवलाना निरुते परिभावाचेनी हाते माने जाया. म्हणजे त्या ठिकाणी असं म्हटलंय की असं हे विश्व मीच प्रसवलं आहे, माझ्यापासून ते जन्माला आलेलं आहे, हे निश्चित आहे. पण परी भावाचेनी हाते माने जाया, ह्याचा अर्थ असा की अशी विश्वाची निर्मिती झाली हे मानलं पाहिजे. तिथे आपला भाव असला पाहिजे की हे आपल्याला पटलं पाहिजे, हे आपल्याला मानलं पाहिजे, आपली श्रद्धा याच्यावरती असली पाहिजे. नाहीतर मग हे सगळं खोटं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत असं वाटतं. म्हणून परिभावाचेनी हाते माने जाया जया जया, म्हणजे हे सगळं खरं कधी वाटतं ज्या वेळेला आपल्या मनामध्ये तशी श्रद्धा असते. विश्वनिर्मितीची जी काही कल्पना या ठिकाणी मांडली आहे ती तशी आपल्याला ज्या वेळेला मान्य असते, आपल्या मनामध्ये तसा भाव असतो, त्यावेळेला आपल्याला ते बरोबर वाटतं. आता पुढे आपण जातोय. श्लोक घेत नाहीये मी, कारण फार सुंदर ओव्या आहेत सगळ्या. ह्या ओव्या सुरुवात करू आपण. 4थी ओवी, 104वी ओवी. या लागी सुभद्रापती हे भाव या माझी या विभूती आणि यांची या व्याप्ती व्यापिले विश्व. लक्षात आलं असेल ना, अगदी सोपं आहे, काही त्याच्यामध्ये कठीण नाही. की अर्जुना, हे सगळे जे भाव आहेत ह्या सगळ्या माझ्या विभूती आहे आणि यांची या व्याप्ती व्यापिले विश्व. हा विभूती हा जो शब्द आहे ना, तो आणखी हळूहळू जास्त स्पष्ट होईल. आणि मी आत्ताच करण्याच्या ऐवजी पुढे आपण जाऊ ना, तिथे खऱ्या विभूती फार महत्त्वाच्या सांगितल्या. त्या ठिकाणी
त्यांनीच त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आपण तिथे ते पाहूया, म्हणून मी आता काही सांगत नाही आहे. तर हे सगळे भाव आहेत, त्या माझ्या विभूती आहेत आणि यांच्या व्याप्तीने हे सगळं विश्व व्यापलेलं आहे. म्हणजे सगळं विश्व हे ह्या विभूतींनी भरलेलं आहे, कारण सगळे भाव त्याच्यामध्ये येतात. म्हणून गा यापरी ब्रह्मादी पिपीलिकावरी मी वाचून दुसरी गोठी नाही. ब्रह्मापासून पिपीलिका म्हणजे मुंगी, ब्रह्मापासून ते मुंगीपर्यंत मी वाचून दुसरी गोठी नाही. म्हणजे सगळं मीच आहे. पहा, 7व्या अध्यायापासून हाच विचार मांडलेला आहे की सगळं जग हा माझा विस्तार आहे. इथून अशा प्रकारे जी सुरुवात झाली आहे तेच पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे इथे सांगितलेलं आहे. तर ब्रह्मादी पिपीलिकावरी मी वाचून दुसरी गोठी नाही. म्हणजे हे सगळे भूत मात्र जी आपल्याला दिसतात हे सगळं ईश्वराचं स्वरूप आहे. ऐसे जाणे जो साचे तया चेईरे जाहाले ज्ञानाचे. म्हणून उत्तम मध्यम भेदाचे दुःस्वप्न तया. ह्याचा अर्थ असा की हे जो जाणतो की ब्रह्मापासून ते मुंगीपर्यंत सगळी भूत मात्र म्हणजे ईश्वरच आहे, हे जो जाणतो पूर्णपणे, ज्याला ते पटलेलं आहे. आणि पटणं किंवा जाणणं ह्याचा अर्थ त्याप्रमाणे वागणं. नाहीतर नुसतंच मुंगी आणि ब्रह्मदेव एकच आहे म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही. सगळी भूत मात्र ही एकच आहे असं ज्या वेळेला हे जाणणं असतं. जाणणं ह्याचा अर्थच तो असतो की त्याप्रमाणे आपले विचार, आपलं वर्तन हे तसं झालं पाहिजे. म्हणून ते साचे शब्द आलाय पहा. ऐसे जाणे जो साचे, म्हणजे अगदी सत्य स्वरूपामध्ये हे जो जाणतो, सत्य स्वरूपामध्ये. आणि सत्य स्वरूपामध्ये जाणणं म्हणजेच त्याप्रमाणे आपले विचार, आपलं वर्तन ठेवणं. ऐसे जाणे जो साचे तया चेईरे जाहाले ज्ञानाचे. चेईरे याचा अर्थ जागृतावस्था. चेन ह्याचा हा शब्द, हे क्रियापदच असं आहे की त्याचा अर्थ जागृत होणं. चेईरे जाहाले ज्ञानाचे म्हणजे ज्ञानाची जागृती झाली त्याच्यामध्ये. हा जो माणूस हे अगदी सत्यपणे जाणतो त्या माणसामध्ये ज्ञानाची जागृती झाली. आणि मग ज्ञानाची जागृती झाली म्हणून, म्हणजे जे मी मगाशी म्हटलं की जाणणं ह्याचाच अर्थ वर्तनात आणणं, विचारात आणणं. ते पहा पुढे आलंच आहे कसं. म्हणून उत्तम मध्यम भेदाचे दुःस्वप्न तयार. म्हणजे हा उत्तम आहे आणि हा मध्यम आहे, हा जो भेदाभेद असतो तो त्याच्या मनामध्ये कधीच येत नाही. सगळे समान, कारण सगळे मुळी ईश्वराचंच रूप आहे, त्यामुळे सगळे समान असं तो मानतो. म्हणजे म्हणून त्याला उत्तम मध्यम भेदाचे दुःस्वप्न म्हणजे वाईट स्वप्न, की आपण एखादं वाईट स्वप्न पाहतो ना, तसं जर भेदाभेद त्याला कुठे दिसले तर त्याला एखादं आपण वाईट स्वप्न पाहिल्यासारखं वाटतं की हे चुकीचं आहे, हे त्याला तात्काळ जाणवतं, कारण त्याची वृत्ती तशी राहत नाही. उत्तम मध्यम भेदाचे दुःस्वप्न तयार. मी माझी या विभूती आणि विभूती व्यष्टली या व्यक्ती हे आघवे योग प्रतिती एकची मानी. म्हणजे तो माणूस जो असतो की ज्याला ही जागृतावस्था आलेली आहे, तो त्याची वृत्ती कशी असते तर मी म्हणजे ईश्वर, माझी या विभूती म्हणजे ईश्वराच्या सर्व विभूती आणि विभूती व्यष्टलिया व्यक्ती. व्यष्टलिया म्हणजे ज्या काय म्हणतो आपण, व्यापणं म्हणजे त्या सगळं
गुंडाळणं म्हणतो ना आपण, ती व्यक्तींना मुळे वेढून टाकणं, वेढून टाकणं, वेढून टाकणं, व्यापणं किंवा वेढून टाकणं, वेढून टाकणं. तर विभूती व्यष्टलिया व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्ती म्हणजे माणसं, तर माणसं जी अशी विभूती व्यष्टलिया म्हणजे विभूतींनी सर्व प्राणी व्यापून टाकलेले आहे. हे आभवे योग प्रतीती एकची मानी, म्हणजे अशी योग प्रतीती ह्याचा अर्थ या ठिकाणी प्रतीती म्हणजे अनुभव आणि योग प्रतीती म्हणजे सर्वांना ऐक्य भावनेने पाहणं, भेदाभेद न करता सर्वांना ऐक्य भावनेने एकच मानणं त्याला योग प्रतीती असं म्हणतात. ऐक्य भावाने पाहणं तो कसा असतो तर ह्या सर्वांना तो ऐक्य भावाने तो पाहतो. म्हणजे त्याच्या मनामध्ये स्वतःच्या मनामध्ये भेदाभेद अजिबात नसतात. सर्वांकडे तो एकाच दृष्टीने पाहतो. म्हणून पुढे जाते म्हणून निशंके येणे महायोगे मज मिनला मनाचे अंगे एथ संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी झाला. म्हणजे ह्याला महायोग म्हटलं. ही जी योग प्रतीती हा जो शब्द आधी वापरलाय त्यालाच पुढे महायोग म्हटलंय. हा महायोग आहे की सगळ्यांना समान लेखणं हा फार महान असा योग आहे. म्हणजे ईश्वर म्हणजे काय म्हणतो आपण, जगदीश, जगत आणि जीव, हे जगत, जीव आणि जगदीश हे तीनही एकच आहे अशी ज्याची वृत्ती असते त्या वृत्तीला महायोग म्हटलंय. महायोग सगळं योग ह्याचा अर्थच काय तर जोडणं. त्यांनी सगळ्यांना एकत्र जोडलंय. जग, जगत आणि जगदीश, जीव, जगत आणि जगदीश ह्या सगळ्यांना त्यांनी एकत्र जोडलेलं आहे. तर एकाच दृष्टीने तो पाहतो. हा त्याला महायोग म्हटलेला आहे. हा म्हणून निशंके येणे महायोगे असा त्याच्या बाबतीमध्ये महायोग त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये निर्माण झालेला आहे. आणि असा जो माणूस आहे मज मिनला मनाचे अंगे म्हणजे अगदी अंतःकरणापासून तो मला मिनला म्हणजे माझ्यात विरून गेलाय, माझ्यात भिनलाय. ईश्वरामध्ये तो भिनलाय, ईश्वरामध्ये तो विरून गेलाय. मज मिनला किंवा मिळाला, जोडला गेला मनाचे अंगे मनापासून अंतःकरणापासून तो ईश्वराशी जोडला गेला. एक संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी झाला. म्हणजे हा त्रिशुद्धी शब्द आधी पण एकदा आलेला आहे, आठवतं तुम्हाला? आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की त्रिशुद्धी याचा अर्थ की त्रिवार सत्य आहे असा अर्थ एक घेतला जातो. पण या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो कारण संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी झाला असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर तो कृतार्थ झाला, कृतकृत्य झाला असं आपण म्हणू शकतो. ह्यामध्ये काही संशय नाही. तो कृतकृत्य झाला. पण काही वेळेला त्याच शब्दांचे अर्थ हे संदर्भानुसार बदलतात. तर ह्या ठिकाणी हा अर्थ आपण घेऊ शकतो की तो त्रिशुद्धी झाला म्हणजे तो कृतकृत्य झाला, त्याचं जीवन सगळं कृतकृत्य झालं. ह्यामध्ये काही संशय नाही. का जे ऐसे किरीटी माते भजे जो अभेदा दिती तयाचीये भजनाचीये नाटी सुती मज. हे नाटी सुती मज हे जे शब्द आहेत त्याचा अर्थ असा आहे की अर्जुनाला सांगतायत भगवंत की अर्जुना असा जो
जो कोणी असतो की अभेद दृष्टीने जो मला जाणतो, अभेद दृष्टीने जो मला जाणतो, तयाची भजनाची नाटी सुती मज, म्हणजे तो जे माझं भजन करतो. आणि भजन हा शब्द मी अनेक वेळेला सांगितलाय की भजन म्हणजे आपण ज्याला भजन कीर्तन म्हणतो ते नव्हे. भजन याचा अर्थ भक्ती करणं, प्रेमपूर्ण भक्ती म्हणजे भजन. प्रेमपूर्ण भक्ती किंवा तो नामस्मरण करत असेल, तो प्रेमपूर्णपणे भक्ती करत असेल, त्याला भजन असं म्हणतात. तर तयाची भजनाची नाटी सुती मज, म्हणजे मी त्याच्या भजनामध्ये गोवलेला असतो, मी त्याच्या भजनामध्ये गोवलेला असतो. ह्याच्या आधी एकदा असाच ह्याच अर्थाचा एक ओवी येऊन गेली होती मागे, की जे माझं नाम संकीर्तन करतात त्या कीर्तना, म्हणजे मला जर कुठे शोधायचं असेल तर मी तिथे सापडेन. मी वैकुंठामध्ये सुद्धा सापडणार नाही, पण मी तिथे सापडेन, असा उल्लेख एकदा आलेला होता. तसाच याही ठिकाणी उल्लेख आहे की तयाची भजनाची नाटी सुती मज, म्हणजे मी तिथे गोवलेला असतो. मी ते जे अशा प्रकारे अभेद दृष्टीने माझं भजन करतात आणि माझं भजन करतात, ह्याचा अर्थच असा आहे की अभेद ज्यांची दृष्टी असते ती माणसं केवळ काही ईश्वराच्या मूर्तीच्या पुढे बसूनच भजन करतात आणि तेवढ्याच किंवा त्या मूर्तीवरच प्रेम करतात असं नाही, तर तो ईश्वर सर्वत्र आहे हे त्यांनी जाणलेलं असतं. आणि त्यामुळे सर्वांना ते त्याच प्रेमाने, ईश्वरावरती जसं ते प्रेम करतात तसं सर्व प्राणी मात्रांवरती ते प्रेम करतात, त्याला भजन. तर त्यांच्या भजनामध्ये मी गोवलेला असतो, ह्याचा इतका मोठा अर्थ आहे. लक्षात घ्या की असं नाही आहे की त्यांच्या तिथे ते आधी आलेलं होतं ते फक्त एवढंच होतं की त्यांच्या कीर्तनामध्ये मी सापडेन, त्यांच्या त्या स्थानी मी सापडेन, एवढंच होतं. ह्या ठिकाणी जे आधीचा संदर्भ आपण लक्षात घ्यायचा आहे आणि तो अभेद ही जी कल्पना या सगळ्या आधीच्या विवेचनामध्ये आलेली आहे ती जास्ती महत्त्वाची आहे की कुठल्याही प्राणी मात्रांमध्ये तो अभेद करत नाही. म्हणजे ईश्वराची भक्ती करायला देवळातच तो जाऊन बसेल असं नाही, एक कोणाची तरी तो अत्यंत उत्तम प्रकारे सेवा करत असेल, कोणाला अडलेल्याला ज्याला गरज आहे अशा गरजू माणसाच्या तो उपयोगी पडत असेल, काही करत असेल किंवा एखाद्या प्राण्याचा जीव तो वाचवत असेल, अशा कुठल्याही प्रकारे तो जे काही करतो ते माझं भजन असतं आणि त्या भजनामध्ये मी सांगते. एवढा व्यापक अर्थ इथे आहे, कारण जो संदर्भ आहे तो कशाचा आहे? अभेदाचा आहे. तर तो संदर्भ लक्षात घेऊन ह्या भजन ह्या कल्पनेचा अर्थ आपण घ्यायचा आहे. तयाची भजनाची नाटी सुती मज असं जे म्हटलंय ते केवळ ते भजन असं नव्हे, तर भजन याचा अर्थ की तो सर्वत्र मला पाहतो, अभेद दृष्टीने मला तो पाहतो आणि त्यामुळे तो कोणाच्याही त्याच प्रकारे तो कोणावरही प्रेम करतो. जसं ईश्वरावरती प्रेम, तसंच कुठल्याही प्राणी मात्रावरती प्रेम करणं ते खरं भजन आणि त्या भजनामध्ये मी सापडेन असं म्हटलेलं आहे ईश्वराने. आता पुढे 110वी ओवी, म्हणून अभेदे, पहा पुन्हा पुन्हा तो उल्लेख येतोय. म्हणून हे लक्षातच घ्यायचं की ह्या भजन शब्दाच्या मागे हा अर्थ आहे. म्हणून अभेदे जो भक्ती योगू तेथ शंका नाही, नये करिता ठेला तरी चांगू ते सांगितले षष्टी. काय काय
बोला ना, म्हणजे मी खरंच बोला, मी चांगल्याने म्हणते, मी असं हे नाही करत आहे. बोला, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल तर मला फार आनंद होईल की ह्याचा हे जर व्यवस्थित कळलं असेल तर जरूर सांगताय कोणी? सांगताय तुम्ही वेगळी? नाही. अनन्य भक्तीमुळे जो योग प्राप्त झालेला आहे त्याच्यात खंड पडला तरी सुद्धा फळ चांगलेच मिळते. त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही किंवा तो कधी खंड पडत नाही शक्यतो, पडून बरोबर आहे, बरोबर आहे. असाच अर्थ आहे त्याचा. पण आता तो कसा आहे पहा, की म्हणून अभेदे जो भक्तियोग, म्हणजे असा अभेद ज्याच्यामध्ये आहे, अशी भक्ती जो कोण करतो, अशी भक्ती, अशा भक्तीने जो माझ्याशी योग पावतो, म्हणून भक्ती योगू म्हटलंय त्याला. भक्ती योग असं जे म्हटलंय तो योग आहे. म्हणजे ईश्वराशी ती भक्ती जोडली ईश्वराशी तो माणूस भक्तीने जोडला जातो, म्हणून त्याला भक्ती योग म्हटलेलं आहे. असा ईश्वराशी आणि कुठल्याही प्राणी मात्रांना तशाच प्रकारे वागवून तो ईश्वराशी तो जोडला जातो, त्याला भक्ती योग म्हटलेलं आहे. तर असा अभेदे जो भक्ती योग, तेथ हे जाणावया, तेथ शंका नाही, तेथ शंका नाही. म्हणजे असा जो भक्ती योग आहे म्हणजे त्या भक्ती योगामध्ये शंका नाही, नये खंगू, असं ते एकत्र आहे. शंका नाही, नये खंगू, असं तो नये खंगू आहे ना, तो शब्द ह्याही ठिकाणी जोडता येतो आणि पुढच्याही भागाला तो जोडता येतो. ह्या ठिकाणी जोडला तर कसा अर्थ होतो की भक्तियोग जो आहे तो कधी खंग पावत नाही. म्हणजे त्याला तो कधी असा अभेद असलेला भक्तियोग कधी तुटत नाही, कधी संपत नाही, त्याच्यामध्ये खंड पडत नाही, अखंड असतो तो, अखंड असतो तो कायम टिकतो. कारण ही अभेदाची वृत्ती जी आहे ती एकदा का माणसाच्या मनामध्ये पूर्ण रुजली की मग हा अभेद भक्तियोग हा कायमचा होतो. आणि असा तो त्याच्यामध्ये खंगू, म्हणजे त्याच्यामध्ये कधी खंड पडत नाही. असा तो नये खंगू हा शब्द ह्या आधीच्या भागाला जोडला तर असा अर्थ होतो. म्हणून पुस्तक हातात पाहिजे. मी जे म्हणते की पुस्तक का हातामध्ये पाहिजे, एवढ्यासाठी पाहिजे आपल्याला शब्द कळले पाहिजे, नाही तर काय अर्थ आहे नुसतं ऐकण्यामध्ये. तर हा जो नये खंगू हा शब्द आहे आधीच्या भागाला जोडला तर हा असा अर्थ होतो. आणि हाच नये खंगू हे शब्द पुढच्या भागाला जोडले तर काय अर्थ होतो पहा. नये खंगू करिता ठेला तरी चांगू, असं म्हटलेलं आहे. आणि ते सांगितलेले षष्ठी याचा अर्थ 6व्या अध्यायामध्ये मी ते सांगितलेलं आहे. आता अर्थात हे ज्ञानेश्वरीमध्ये आलंय, लक्षात घ्या. गीतेमध्ये असं येणार नाही, कारण गीतेमध्ये हा पहिला अध्याय, हा दुसरा अध्याय असं श्रीकृष्णाने कधीही म्हटलेलं नाही आहे. अखंड त्याचं सगळं विवेचन आहे. व्यासांनी त्याचे वेगवेगळे अध्याय पाडले आणि त्या अध्यायांचं ज्ञानेश्वरांनी ज्या वेळेला निरूपण केलं त्यावेळेला प्रत्येक अध्यायावरती ते वेगवेगळ्या प्रकारे केलं. आणि म्हणून ते ज्ञानेश्वर इथे म्हणतात की हे ईश्वरांनी सांगितलेलं आहे. कुठे? 6व्या अध्यायामध्ये. आणि काय सांगितलं आहे तर अशा प्रकारे जो भक्ती करतो त्याच्या भक्तीमध्ये कधी खंड पडत नाही. आणि जर खंड पडला, करिता ठेला, नये खंगू करिता ठेला तरी चांगू, एवढ्याचा अर्थ असा होतो की जरी खंड पडला तरी त्याचं फळ चांगलं मिळतं. आणि काय फळ मिळतं हे 6व्या अध्यायात सांगितलं, सांगा. पुढच्या ह्याच्या अर्जुनाने प्रश्न विचारलाय 6व्या अध्यायामध्ये की जर समजा असा योग करताना ध्यानयोग आहे ना 6व्या अध्यायामध्ये, तर असं ध्यानयोग करताना जर कोणाला मृत्यू आला किंवा कुठल्याही इतर कारणाने, म्हणजे कोणी आजारी पडलं नाही, आता पुढे करता येते, कुठलंही कारण असू दे,
जर समजा खंड पडला तर मग त्याच्या योगाचं काय होतं? त्या आत्तापर्यंत केलेले सगळे प्रयत्न वाया जातात का, असा प्रश्न अर्जुनाने विचारलाय. आणि त्याला उत्तर असं दिलेलं आहे भगवंतानी की त्याचे प्रयत्न वाया जात नाहीत. पुढच्या जन्मी त्याला अशा तो कुळामध्ये जन्मतो की त्याचा तो योग तो पुढे चालू ठेवतो. तर हा जो खंड जो समजा काही कारणाने पडला भक्तीमध्ये सुद्धा, तर ती भक्ती पुढच्या जन्मी पुन्हा चालू राहते. म्हणजे त्या अवस्थेला पुन्हा तो त्या जन्मामध्ये येतो. अशाच ठिकाणी त्याचा जन्म होतो. तर ते 6व्या अध्यायामध्ये सांगितलंय असं म्हटलंय इथे. म्हणजे फळ चांगलं मिळतं ह्याचा अर्थ असा की फळ चांगलं म्हणजे काय, तर तो खंड न पडता तो योग चालू राहणं हे फळ. हे फळ. आणि अर्थातच मग तो चालू राहिला की त्याचं अंतिमतः चांगलं फळ मिळतं. आता पुढे, तोची अभेदू कैसा हे जाणावया मानसा, साध झाली तरी परियेसा बोली जेल. म्हणजे इथे आता भगवंत म्हणतायत की असा अभेद वृत्ती ही कशी निर्माण होते, असं जर अर्जुना तुझ्या मनामध्ये आलं असेल तर परियेसा म्हणजे ऐक. मी आता त्याचं ते तुला सांगतो की अशी अभेद वृत्ती कशी निर्माण होऊ शकते. म्हणजे भक्तियोगच आहे, पण तो अभेद भक्तियोग कसा निर्माण होऊ शकतो तर ते मी आता तुला सांगतो असं म्हटलेलं आहे. आणि मग पुढे आता पुढची 112वी ओवी, तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा, आणि मजची पासून आघवा निर्वाहो यांचा. म्हणजे ह्या सर्व जगाला मीच एकटा आहे की जो ह्या सर्व जगाला उत्पन्न करतो. या जगात जन्म म्हटले नाही ना, तर या जगाला मी उत्पन्न करणारा मीच आहे. या सर्व जगाला उत्पन्न करणारा मीच आहे. आता असं का म्हटलंय मीच आहे, असं का म्हटलंय सांगा. की इच्छा त्याची, ईश्वराची इच्छा आहे. प्रकृतीने जग निर्माण केलं. हे नेहमी लक्षात ठेवा की हा भगवंत ईश्वर आणि म्हणजे पुरुष आणि प्रकृती या दोन्हीचा सहयोग आहे. त्या दोन्हीच्या सहयोगाने जग निर्माण झालेलं आहे. पण इच्छा ईश्वराची किंवा आज्ञा ईश्वराची आणि प्रकृतीचं कार्य, अशा प्रकारे जग निर्माण झालं. हे आपण आत्तापर्यंत पाहिलंय, ते नाही आपण विसरायचं. पण इच्छा तर त्याची, म्हणून त्यांनी असं म्हटलंय की मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा, आणि मजची पासून आघवा निर्वाहो यांचा. सगळ्यांचा निर्वाह याचा अर्थ केवळ उदरनिर्वाह असा घेऊ नका. सगळ्यांना माझा आश्रय आहे असा त्याचा अर्थ आहे. निर्वाह याचा अर्थ माझ्या आश्रयाने सगळं जग आहे. सगळं जग हे माझ्या आश्रयाने राहतं. कारण आपण निर्वाह म्हटलं की उदरनिर्वाह असं पहिल्यांदा मनात येतं. तर केवळ तेवढं नाही, आश्रय असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्यांचं सगळं पालन पोषण, त्यांचा आसरा कोण, तर मी आहे असं भगवंत म्हणतात. आणि ते स्पष्ट करण्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिले. कसं पहा, कल्लोळ माळा अनेगा जन्म जळीचे पैगा, आणि तया जळचे आश्रयो तरंगा. पहा, आश्रयच शब्द आहे. तया जळचे आश्रयो तरंगा जीवनही जळ. म्हणजे कल्लोळ ह्याचा अर्थ लाटा, तरंग लाटा. अनेक लाटा पाण्यावरती निर्माण होतात. पण त्या पाण्यावरती निर्माण होणाऱ्या ज्या सगळ्या लाटा आहेत त्याचा जन्म कसा होतो. जन्म जळीची पैगा,
पाणीच नसेल तर लाटा कुठून निर्माण होणार? म्हणजे पाणी हेच त्याचं जन्म देणारं जन्मस्थान. तर जन्म जळीची पैगा आणि तया जळची आश्रयो तरंगा. त्या सगळ्या तरंगांना, त्या सगळ्या लाटांना आश्रय सुद्धा कशाचा? तर पाण्याचा. आश्रय म्हणजे पुन्हा या ठिकाणी जर जळ असेल तरच तरंग राहतील, नाहीतर राहणार नाहीत, म्हणून आश्रय. जीवनही जळ म्हणजे ते असणं, लाटा असणं किंवा लाटा नसणं, हे सगळं त्या पाण्यावरतीच अवलंबून असतं. म्हणजे पाणी मुळात पाणी असायला पाहिजे. ऐसे आघवाची ठाई तया जळची जेवी पाही, तसा मी वाचुनी नाही विश्वी ये. अशा प्रकारे जो सर्व आघवाची ठाई जया जळची जेवी पाही, म्हणजे जो माणूस सगळ्या लाटांमध्ये जळ आहे हे ज्याला माहिती असतं, जळची पाही, जळ हेच त्याचं आश्रयाचं स्थान आहे हे ज्याला कळलेलं असतं, तसाच तो माणूस मी वाचुनी नाही विश्वी ये, म्हणजे माझ्या वाचून या विश्वामध्ये दुसरं काही असू शकत नाही हे तो जाणतो. ऐसिया जाऊ ना पुढे. ऐसिया व्यापक माते मानुनी जे भजती बलते ते, परी साचो कारे उदिते प्रेम भावे. ऐसिया व्यापक माते मानुनी जे भजती भलते ते, म्हणजे काय की असं माझं, माते ह्याचा अर्थ माझं असं व्यापक स्वरूप जे जाणतात. व्यापक स्वरूप म्हणजे या जगातली कुठलीही गोष्ट ही माझ्याशिवाय नाही आहे, हे माझं व्यापक स्वरूप जे मानतात, जे जाणतात, ते काय करतात? जे भजती भलतेथे परी साचोकारे उदिते प्रेम भावे. म्हणजे काय? भजती भलतेथे, ह्याचा भलतेथे ह्याचा अर्थ की सर्वत्र सर्वत्र ते मला भजतात, की ह्याच्यातही ईश्वर आहे, त्याच्यातही ईश्वर आहे, त्याच्यातही ईश्वर आहे. अशा प्रकारे सर्वत्र ते ईश्वराला पाहतात, सर्वत्र ईश्वराला पाहतात. आणि परी साचोकारे उदिते प्रेम भावे, म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये माझ्याबद्दल खरं प्रेम उदित झालेलं असतं, उदित झालेलं असतं. तो उदित शब्द आहे ना, म्हणजे उचंबळून आलेलं असतं, उचंबळून आलेलं असतं. त्यांच्या हृदयामध्ये माझं प्रेम हे उचंबळून आलेलं असतं. उदित होणं म्हणजे उचंबळून येणं, उदित झालेलं असतं. देश काळ वर्तमान आघवे मजसी करुनी अभिन्न, जैसा वायू होऊन गगन गगनीच विचरे. ज्याप्रमाणे वायू, वारा, हवा हे आपल्याला कुठे वेगळं कळतं? तो गगनातच विरून गेलेली असते हवा. आपल्याला काही अशी वेगळी हवा कळत नाही. हे उदाहरण आधी एकदा आलेलं आहे. हवा आपल्याला कुठे कळते? इथे हवा आहे, पण आपल्याला, आपण पंखा लावत्या वेळेला ती हवा फिरते तेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते. म्हणजे हवा तर सर्वत्र आहे. तसंच गगन होऊनच ती मुळी हवा अस्तित्वामध्ये असते. त्याचप्रमाणे देश काळ वर्तमान आघवे मजसी करून अभिन्न, म्हणजे देश, कुठलाही देश, म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्थळ काळ. स्थळ काळ, देश शब्दाने चुकीचा अर्थ घेऊ नका, नाहीतर देश म्हटलं की भारत देश वगैरे असा अर्थ घेऊ नका. देश ह्याचा अर्थ या ठिकाणी स्थळ असा आहे. स्थळ काळ, कुठल्याही स्थळ काळ, वर्तमान म्हणजे आता जे चालू आहे त्या सगळ्यामध्ये मजसी करून अभिन्न, म्हणजे मी ह्या सर्वामध्ये आहे हे त्यांना
म्हणजे पूर्ण त्याची जाणीव त्यांना असते. म्हणजे भारतातच आता म्हणजे आपण म्हणतो की कृष्ण राम ही आपली दैवत आहे असं आपण म्हणतो. आता कृष्ण, मागे एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतं की कृष्ण हा खरं म्हणजे कृष्ण कॉन्शियसनेस आहे. आठवतं सांगितलेलं? हां, कृष्ण कॉन्शियसनेस आहे. कृष्ण हा कुठल्याही देशातला नाही, कृष्ण हा कुठल्याही काळातला नाही. कृष्ण हा कॉन्शियसनेस, एक जाणीव आहे की एक विशिष्ट प्रकारची जाणीव आहे की असं शुद्ध अशा प्रकारचं जे काही एक ईश्वराचं रूप ते कृष्ण. तर ते कृष्ण ही जाणीव आहे. मग त्या जाणीवेला ती जाणीव भारतातच असली पाहिजे असं नाही, ती जाणीव अमेरिकेत नसणार असं नाही. आपण त्याला कुठल्याही स्थळ काळाचं बंधन, ईश्वराला स्थळ काळाचं बंधन नाही. ईश्वर सर्वत्र आहे आणि सदा काळ आहे, म्हणूनच आपण त्याला अनंत म्हणतो आणि सर्वव्यापी म्हणतो. तो सर्व जगताला व्यापून राहिलेला आहे आणि सर्व काळामध्ये तो अस्तित्वामध्ये आहे. तर का म्हणजे कारण ही एक जाणीव आहे, ईश्वर ही एक जाणीव आहे. आणि ती जाणीव, कारण नाहीतर आपण ईश्वर कुठे पाहतोय? ईश्वर काही मूर्त स्वरूपामध्ये दिसतो का? किंवा एखादी मूर्ती म्हणजे ईश्वर आहे का? नाही आहे. त्या मूर्तीला आपण देवत्व देतो म्हणजे आपली जाणीव असते, आपली जाणीव असते. एखादा दगड का असे ना, त्या दगडाला काही जण पूजतात. त्या का पूजतात? तर हे ह्या युरोपीय लोकांनी ह्या गोष्टीची इतकी टीका ह्याच्यावरती केलेली आहे की ही कसली भारतीय माणसं आहेत, दगडाला पूजतात. तर दगडाला पूजत नाही, त्या दगडामध्ये देवत्व ही जाणीव आपण आपली जाणीव असते ती की त्या दगडामध्ये सुद्धा देव आहे. कारण आपण सर्वत्र देव पाहतो. मग दगडामध्येही पाहतो, प्राण्यांमध्येही पाहतो, निसर्गामध्येही पाहतो, सगळ्या वनस्पतींमध्ये सुद्धा आपण पाहतो. मी कदाचित मागे एकदा तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली असेल, आठवत नाही मला आत्ता, एकदम आठवली म्हणून सांगते. रमण महर्षींच्या आयुष्यामध्ये घडलेली ही एक कथा आहे. रमण महर्षी माहिती आहेत ना? रमण महर्षींच्या ह्याच्यामध्ये जीवनचरित्रात ही कथा आहे. म्हणजे मी खूप पूर्वी वाचलेली आहे, कुठे वाचली ते आठवत नाही, पण त्यांच्या बाबतीतली ही कथा आहे की ते पहाटे उठून चालायला जात असत आणि असं अंधारच जवळजवळ असायचा. अशा वेळेला ते रोज पाहायचे की एक स्त्री निराळ्या घरातल्या झाडांचे अशी ओरबडून फुलं काढत असे. जिथे कुठे तिचा हात पोचेल तिथे ते ओरबडून काढायचं. पानं काही तोडायची, काही फुलं तोडायची, असं सगळं वेळ ती बराच वेळ असं करत असे. आणि मग ते अशी भरलेली पिशवी घेऊन ती जात असे. असं ते रोज पाहायचे. एके दिवशी त्यांनी तिला थांबवलं आणि त्यांनी तिला असं म्हटलं की तू हे कशाला असं करतेस? तर ती म्हणाली, काय करणार, माझ्या देवाला माझ्या घरी काही फूल नाही आहे, अशी झाडं नाही आहेत, मी झोपडीमध्ये राहते, अशी काही झाडं मी लावू शकत नाही, मग इथली मी फुलं थोडीशी घेते माझ्या देवासाठी. तर ते तिला म्हणाले की तू हे जे ओरबडतेस, असं तुला तुझ्या देवाने सांगितलं का की असं झाडाला तू दुखावतेस? त्या झाडाला असं तुला नाही वाटत का की आपण त्या झाडाला दुखावतो? त्या झाडामध्ये काहीतरी भावना आहे, त्या झाडामध्ये देव आहे. मग त्या देवाला दुखवून तुझ्या घरातल्या देवाला तू फूल वाहण्यामध्ये, पान वाहण्यामध्ये काय अर्थ आहे? तर तू असं करू नकोस. आणि त्या बाईला ते पटलं. पूर्वीचा काळ होता. तर असं असतं की प्रत्येकामध्ये देव पाहणं ही ह्या इतक्या उंचीला पोचलेल्या माणसांची ही वृत्ती असते. की रमण महर्षींच्या जीवनातली ही कथा आहे. काय उंचीला पोचलेला
म्हणजे माणूस म्हणूच नाही अशा योग्यतेचे. तर अशा व्यक्ती असतात की जे ईश्वर सर्वत्र पाहतात. मग तो दगड असो, मग ती वनस्पती असो, काही असो, त्याला आपण दुखवू नये. सुंदर फुलं दिसली की लगेच तोडली पाहिजे तसं नाही आहे. ती दृष्टीला आपल्याला किती सुंदर दिसतं असा का नाही विचार करायचा. आता आपण हिमालयामध्ये जातो, आपण नैनितालला आता काही लोक जाणार आहे, इतकं सुंदर वाटतं तिथे. आपण काय तिथलं ओरबडून घेऊन येऊ शकणार आहे? हवा? काही नाही, आपण काही आणू शकत नाही. पण जे आहे त्याचं, जे काय असेल त्याचं सौंदर्याचा अनुभव घ्यायचा, त्या सर्वामध्ये ईश्वर आहे अशी भावना ठेवायची. किती किती मोठं आहे ही भावना, किती महान आहे. आणि ह्या भावना ह्या आपल्या संतांमध्ये, आपल्या महर्षींमध्ये अशा भावना असतात. तर ते इथे सांगितलेलं की सर्वत्र ईश्वराला पाहणं हे असं असतं की तो दगड असू दे, ती वनस्पती असू दे, काही असू दे, माणूस असू दे, नाही तर जनावर असू दे, त्या सर्वामध्ये ईश्वर आहे हे पाहणं. तर म्हणून मग त्याला देश काळ वर्तमान असं कशाचंही बंधन नसतं, स्थळ काळाचं बंधन नसतं. सगळीकडे तो ईश्वर हा समान अवस्थेमध्ये व्यापून राहिलेला आहे. ऐसेनी जे निजज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपा मनी साठवणी माते. म्हणजे असे जे असतात त्यांना निजज्ञानी म्हटलंय. निजज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान, निज ज्ञान, आत्मज्ञान. आपलं खरं स्वरूप त्यांना कळलेलं असतं. आपलं खरं स्वरूप कळलेलं असतं. तेव्हाच ईश्वराचं स्वरूप कळतं. प्रथम आपल्याला आपण आत्मा आहोत हे आधी समजलं पाहिजे, मग परमात्मा आपल्याला कळू शकतो. तर असे जे निजज्ञानी असतात ते कसे असतात? खेळत सुखे त्रिभुवनी. खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपा मनी साठवणी माते. म्हणजे सगळ्या जगामध्ये मलाच ते पाहतात आणि अशा मला मनामध्ये साठवून ते सुखाने ह्या त्रिभुवनामध्ये जगत असते. खेळत ह्याचा अर्थ अगदी सहजपणे आनंदाने या त्रिभुवनामध्ये जगत असतात. आणि मग पुढचं जे आहे ते अत्यंत महत्त्वाची ओवी आहे, कधीच विसरायची नाही. त्या सगळ्याचं सार जणू काही त्याच्यामध्ये आलं आहे. आणि अत्यंत महत्त्वाची ओवी, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. किती सुंदर आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. कुठलंही भूत मात्र हा भगवंतच आहे हे जाणून त्या प्रत्येक गोष्टीची जो भक्ती करतो असा भक्तियोग, असा जो असतो भक्तियोग, तोच माझा खरा भक्तियोग. नाहीतर भक्ती ह्याचा फार चुकीचा अर्थ आपल्याकडे घेतला जातो. भक्तीचा खरा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. भक्ती म्हणजे कुठे जाऊन फूल फळ वाहून किंवा मोठमोठ्या गाजावाजा करून भव्य थाटमाट करून सगळा जी पूजा वगैरे सगळ्या केल्या जातात ती भक्ती नव्हे. लक्षात घ्या, ती भक्ती मुळीच नाही. की आम्ही इथे जाऊन एवढे मोठे काय म्हणतात त्याला देवाला, मला शब्द आठवत नाही आता, पण असं जाऊन काही बरंच मी हे केलं, म्हणजे तिथे जाऊन आधी एवढे पैसे दिले, हे केलं वगैरे वगैरे जे असतं सगळं, तर ते सगळं ती भक्ती नव्हे. भक्तियोग म्हणजे काय हे ह्या एका ओवीमध्ये फार सुंदर सांगितलंय. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा ये भक्तियोग निश्चित जाण माझा. ह्याला भक्ती म्हणतात, बाकी कुठलीही भक्ती नाही.
पुढे पुढे जाऊया. 9व्या श्लोकानंतरच्या ओव्या पाहतोय. चित्ते मीची जहाले. आता ही माणसं कशी असतात, असा भक्तियोग करणारी माणसं कशी असतात, असे भक्त कसे असतात, तर चित्ते मीची जहाले, मियाची प्राणी धाले, जीवो मरो विसरले बोधाची ये भुली. कळलं असेल ना. मियाची प्राणे धाले म्हणजे सगळं जे काही जीवे भावे तृप्त होणं, जीवे भावे तृप्त होणं ज्याला म्हणतो आपण, ते फक्त त्यांची तृप्ती फक्त एवढीच असते की मला माझी भक्ती करणं, ह्यातच त्यांची सगळी तृप्ती असते. प्राणे धाले असं जे म्हटलंय ना, त्याचा अर्थ हा आहे जीवे भावे तृप्त होणं. तर अशा प्रकारे ते तृप्त झालेले असतात. बोधाची या भुली म्हणजे तो जो बोध त्यांना झालेला असतो, जे आत्मज्ञान आणि परमात्म्याचं जे ज्ञान त्यांना झालेलं असतं की सर्वत्र परमेश्वर आहे आणि तो अभेद आहे, त्याच्यामध्ये काही भेद नाही, हा बोध जो झालेला असतो, ह्या बोधाच्या भुलीमध्ये म्हणजे त्या बोधाच्या धुंदीमध्ये ते जीवो मरो विसरले म्हणजे त्यांना जीवन मरण ह्याचं सुद्धा भान राहिलेलं नसतं. म्हणजे ज्याला आपण देहबुद्धी म्हणतो, मी अनेक वेळेला हा शब्द वापरलाय, देहबुद्धी. देहबुद्धीने जगणं हे ते विसरूनच गेलेले असतात. ज्यांच्यामध्ये देहबुद्धी असते त्यांना जीवन मरणाचं भान असतं. ज्यांच्यामध्ये देहबुद्धी नसते त्यांना जीवन मरणाचं भान नाही, कारण ती माणसं आत्मबुद्धीमध्ये राहतात आणि आत्मा हा तर अविनाशी आहे, तो कधी मरतच नाही. त्यामुळे तो जिवंत आहे काय मरणं काय हे आत्म्याच्या बाबतीमध्ये दोन्ही लागू होत नाही. आणि म्हणून असा बोध ज्यांना झालेला असतो ते जीवो मरो विसरले, जीवन मरणाचा त्यांना विसरच पडलेला असतो. मग तया बोधाचेनी माझे नाचती संवाद सुखाची भोजे, आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी. ह्याचा अर्थ थोडा नीट लक्षात घ्या, असं एकदम सहज वाचलं की अर्थ लक्षात येत नाही. ह्या ठिकाणी असा अर्थ आहे की असा ज्यांना बोध होतो, आता जो मी बोध म्हणजे काय जे सांगितलं, असा ज्यांना बोध होतो ती माणसं, अशी माणसं म्हणजे ह्या काही माणसांना बोध झालेला आहे, ह्याही काही माणसांना असा बोध झालेला आहे. अशी बोध झालेली माणसं एकमेकांच्या सहवासामध्ये आली की काय होतं त्याचा उल्लेख या ओळीमध्ये आलं लक्षात, की ज्यांना हा बोध झालेला आहे अशी माणसं एकमेकांच्या सहवासामध्ये आली. हा ज्ञानेश्वरांचा स्वतःचा अनुभव त्यांनी सांगितलाय, कारण ज्ञानेश्वर हे अशांच्या सहवासामध्ये असायचे की ज्यांना असाच बोध झालेला असायचा. आणि मग काय व्हायचं, अशी माणसं एकमेकांच्या सहवासामध्ये आली की काय होतं ते आता हे त्याचं वर्णन ते करतात पहा. मग तया बोधाचेनी माझे नाचते संवाद सुखाची भोजे. भोजे याचा अर्थ भोगणं म्हणतो ना आपण, तो जे काय भोगतात, कसलं सुख भोगतात, ते एकमेकांशी संवाद करण्याचं सुख ते भोगत असतात. एकमेकांशी म्हणजे ह्यानी आपले अनुभव दुसऱ्याला सांगायचे, त्यांनी त्याचे अनुभव ह्याला सांगायचे, असे एकमेकांना ते आपले अनुभव सांगत असतात. असा त्यांचा जो संवाद असतो त्या सुखाचा भोग ते घेत असतात, त्या सुखाचा भोग ते घेत असतात. आणि मग आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी. घेपे
म्हणजे दुसरा जे सांगतो ते आपण ऐकायचं आणि दीजे आपला अनुभव आहे तो दुसऱ्याला सांगायचा. तर घेपे दीजे म्हणजे ते एकमेकांना काय देतात, त्यांच्याकडे दुसरी काही संपत्ती नाही, त्यांची संपत्ती हीच आहे की घेतलेला सगळा बोध, घेतलेले निरनिराळे अनुभव, जे काही प्रचिती त्यांना आलेली आहे, असं झालं तसं झालं, हे जे काही त्यांना वाटतं ते एकमेकांना घेपे दीजे असा ते एकमेकांना बोध देत असतात. आणि त्याचं वर्णन करताना पुढे कसं म्हटलंय, एक उदाहरण देऊन म्हटलेलं आहे. जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळलिया कालवती परस्परे, मग तरंगासी धवळारे तरंगाची होती. म्हणजे जर जवळजवळ असणारी सरोवरं एकमेकामध्ये मिसळली तर काय होतं, उचंबळलिया कालवती परस्परे, म्हणजे इतकं ते पाणी दोन्ही सरोवरांचं एकमेकामध्ये मिसळतं आणि मग तरंगासी धवळारे तरंगाची होती. म्हणजे धवळारे ह्याचा अर्थ मोठ्या मोठ्या इमारती म्हणतो ना, प्रासाद इमारती असं आपण ज्याला म्हणतो त्याला धवळारे म्हणतात. धवळारे म्हणजे सुंदर अशा इमारती. म्हणजे हे काव्य आहे, लक्षात घ्या. हे ज्ञानेश्वरांचं काव्य आहे की दोन सरोवरं एकमेकांना भिडली की त्या लाटा इतक्या उंच जातात की जणू काही मोठे प्रासादच, भव्य प्रासाद उभारले गेले आहेत, मोठे काहीतरी इमारती निर्माण झाल्या आहेत. आलं लक्षात. म्हणजे त्यांनी अशा प्रकारे सांगितलंय की ते एकमेकांना सरोवरांचं पाणी इतकं ते तरंग एकमेकात मिसळतात. आणि हे साधं आपण पहा की आपण जर समुद्राचं नीट निरीक्षण केलं तर त्या बाजूनी येणारी लाट आणि इकडनं मागे जाणारी लाट जर एकमेकामध्ये आपटली की इतकी मोठी उसळते. पाहिले तुम्ही. तर तेच होतं ना की निरनिराळ्या सरोवरातलं पाणी एकमेकामध्ये मिसळलं की इतकं काही ते वर उचंबळतं, एवढे मोठे तरंग वरती येतात, लाटा एवढ्या उचंबळतात की ते जणू काही मोठे प्रासाद उभारले गेले असं वाटतं. काव्य आहे ज्ञानेश्वरांचं. हा, भावना उचंबळून येतात. हा, भावना तसंच आहे. तर ते अशा प्रकारे ते पाणी असं उचंबळून येतं, जणू काही मोठे प्रासाद आहेत किंवा मोठी काहीतरी इमारती. धवळारे म्हणजे सुंदर इमारती, शुभ्र, धवल असाही शब्द आहे त्यामुळे शुभ्र अशा सुंदर इमारती जणू काही उभारल्या गेल्या आहेत असं वाटतं. तसं ह्यांचं होतं. हे तरंगाचं उदाहरण देऊन, लाटांचं उदाहरण देऊन आता ह्या एकमेकांशी असे संत एकमेकांच्या संवाद ज्या वेळेला करतात त्यावेळेला काय होतं ते सांगितलंय. तैसी येर येरांची ये मिळणी, पडत आनंद कल्लोळाची वेणी, तेथ बोध बोधाची लेणी, बोधेची मिरवी. म्हणजे अशी येर येरांची ये मिळणी, हा आपलं सांगत असतो, दुसरा त्याचं सांगत असतो. अशी ही जी काही मिळणी होते त्याच्यातून आनंद कल्लोळांची वेणी म्हटलं. वेणी म्हणजे वेणी आपण ज्याला म्हणतो ना, केसांची वेणी, ती कशी एकमेकात गुंफलेली असते ना, तेच तोच शब्द आहे या ठिकाणी. आणि अशा प्रकारे ते सगळे अनुभव एकमेकात गुंफत जातात. असं झालं तसं झालं असे ते सगळे अनुभव एकमेकामध्ये गुंफत जातात. वेणी तयार होते आणि तेथ बोधबोधाची लेणी तयार. आता आधी मगाशी सरोवरांचं ढवळारे म्हटले, ह्या ठिकाणी लेणी म्हटले. अशी बोधाची लेणी तयार होतात आणि त्या लेण्यांवरती, लेणी ह्याचा अर्थ अलंकार. अलंकार, लेणी म्हणजे त्याचा अर्थ अलंकार. अशी त्या बोधाचे अलंकार तयार होतात. आणि त्या पुढे जे म्हटलंय ना, बोधाची लेणी बोधेची मिरवी, असा जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ असा की त्या अलंकाराचं तेज काय कर, अलंकाराला तेज असायला पाहिजे ना, तेव्हा तो सुंदर दिसतो. तर त्या अलंकाराचं तेज काय, बोध हेच त्याचं तेज. बोधेची मिरवी
म्हणजे बोध बोधाची लेणी बोधेची मिरवी. अशा म्हणजे सुंदर शब्द वापरून त्यांनी त्या सगळ्या ह्याचं वर्णन केलेलं आहे की असे समान वृत्ती असणारे समान भक्ती योगी अशी ही माणसं एकत्र आली की काय होतं तर त्याचं ते वर्णन सगळं केलेलं आहे. आता पुढच्या काही थोड्या ओव्या काय ते कारण तशाच प्रकारची आणखी काही उदाहरणं दिली आहेत. पुढे जाऊया. 28वी ओवी बघा. 28. तैसेली माते विश्वी कथित कथितेनी तोषे कथू विसरत मग तया विसरा माझी विरत अंगे जिवे. म्हणजे ही अशी ही जी भक्त मंडळी आहे ही भक्त मंडळी कशी असतात की माते विश्वी कथित म्हणजे माझं वर्णन विश्वाला करून सांगतात, लोकांना सांगतात. लोकांना म्हणजे आधी वर्णन कशाचं केलं एकमेकांशी संवाद आणि आता वर्णन काय करतात तर माते विश्वी कथित असं लोकांना सांगतात, विश्वातल्या लोकांना सांगतात की काय कसं परमेश्वराचं वर्णन करतात, आपल्या अनुभवांचं वर्णन करतात. आणि अनुभवांचं वर्णन करताना काय होतं कथितेनी तोषे कथू विसरत म्हणजे बोलण्याच्या कथितेनी म्हणजे बोलत असताना ते सगळे आपले अनुभव सांगत असताना जो काही त्यांना आनंद होत असतो त्या आनंदामध्ये कथू विसरत विसरूनच जातात. आपण काय बोलतोय हे सुद्धा विसरतात, इतके रमतात. म्हणजे जणू काही पहा असे कल्पना करून बघा की आपण एखादा आपला अनुभव दुसऱ्या कोणाला सांगतोय तर तो सांगत असताना आपल्या डोळ्यासमोर तो अनुभव उभा राहत असतो. बरोबर आहे ना. कुठलाही असू दे चांगला वाईट भीतीचा दुःखाचा आनंदाचा कसलाही अनुभव असो आपण ज्या वेळेला सांगतो तो आपला अनुभव असतो. दुसऱ्याला आपला अनुभव आपल्यासारखा कळत नाही, आपण सांगण्याचा प्रयत्न करतो पण तो सांगत असताना काय होतं की त्या आपल्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतं आणि ते चित्र पाहताना सांगायचं विसरतं माणूस. असं होतं काही वेळेला. तेच बरोबर या ठिकाणी म्हटलेलं आहे की मग तया कथितेनी तोषे म्हणजे इतका काही त्यांना आनंद होतो कथू विसरत म्हणजे सांगायचं विसरूनच जातात. मग तया विसरा माझी विरत अंगे जिवे म्हणजे त्या विसरण्यामध्ये सुद्धा ते अंगे जीवे म्हणजे पूर्णतः अंग जीव म्हणजे पूर्णतः जीवभावानी जीवाभावानी त्याच्यामध्ये ते विरून जातात. ते विरून जातात कारण तो त्यांचा अनुभव असतो आणि अनुभव सांगताना ते त्याच्यामध्ये इतके विरून जातात म्हणजे ते विसरण्यामध्ये सुद्धा ते विरून जातात. ऐसे प्रेमाचे नि बहुवसपणे नाही राती दिवो जाणणे केले माझे सुख अव्यंगवाणे आपण पेया जिही. म्हणजे अशी जी माणसं असतात माझ्यावरचं प्रेम इतकं त्यांचं वाढलेलं असतं वाढत असतं की त्यांना रात्र दिवसाची नाही राती दिवो जाणणे म्हणजे त्यांना रात्र दिवसाचं भान राहत नाही. केले माझे सुख अव्यंगवाणे आपण पेयाजीही म्हणजे ईश्वर सुख ज्याला म्हणता येईल ते ईश्वराचं सुख म्हणजे ईश्वराचा घेतलेल्या अनुभवाचं सुख. ईश्वराचा जो काही अनुभव घेतलेला आहे जो किंवा ईश्वर जो काही कळलेला आहे त्याचं जे सुख त्यांना वाटतं ते सुख कसं असतं अव्यंग असतं. अव्यंग बाकीची सगळी सुख व्यंगपूर्ण असतात पण ईश्वर जाणणं ही जी कल्पना आहे ते सुख मात्र अव्यंग असतं.
अव्यंग म्हणजे त्याच्यामध्ये दोष नाही, निर्दोष शुद्ध सुख असतं ते. बाकीची सुख संपतात, कधी ना कधी सुखांचा अंत होतो, या सुखाचा अंत होत नाही, ते कुठेतरी आत भिनलेलं असतं. म्हणून अशा सगळ्या अर्थी त्याला अव्यंग म्हटले. अव्यंगवाणे केले माझे सुख अव्यंगवाणे, आपण पेयाजीही म्हणजे आपण स्वतःच त्यांनी ते अव्यंग सुख भोगलेलं आहे आणि ते आपलंसं करून घेतलेलं, ते आपलंसं करून घेतलेलं आहे. आपण पेया जीही म्हणजे ते पूर्णपणे ते सुख त्याने आपलंसं करून घेतलंय. ईश्वराचा अनुभव, ईश्वराचं जो काही वर्णन किंवा ईश्वराचं जे काही ते ईश्वराला जाणतात ते त्यांनी आपलंसं करून घेतलंय. म्हणजे त्यांच्यापासून ईश्वर आता वेगळा नाही, ते पूर्ण त्याच्यात भिनलेले आहे. आता पुढे पहा, पुढच्या ओव्या 10व्या श्लोकानंतर. तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही, ते ठाईचीच तीही घेतली सेल. म्हणजे आता भगवंत अर्जुनाला असं म्हणतायत की अर्जुना, इतकं माझ्यावरती हे भक्त प्रेम करतात की मी त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. मी त्यांना काहीतरी देणं लागतो, काहीतरी मी त्यांना दिलं पाहिजे असं मला वाटतं. तर मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही, मी काही त्यांना जे काही द्यायचंय ते ठाईचीच तीही घेतली सेल. ह्याचा अर्थ सेल हा जो शब्द आहे त्याचा अर्थ सुखाचा वाटा, सुखाचा वाटा किंवा सेल शेलका वाटा. शेलका हा सर्वोत्तम, शेलका वाटा म्हणतात ना, तो सेल शब्दावरून शेलका हा मराठी शब्द आलेला आहे. सेल वरून शेलका म्हणजे बरोबर नेमका, हा मर्म तो सुखाचा वाटा, अगदी शेलका वाटा बरोबर जो आहे तो त्यांनीच आपलासा करून घेतलाय. म्हणजे जे मी त्यांना द्यायचं ते त्यांनीच आपलं करून घेतलेलं आहे. का जे ते जिया वाटा निघाले गा सुभटा, ते सोय पाहोनी आव्हाटा स्वर्गोपवर्ग. म्हणजे अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, ते ज्या वाटेने निघाले त्यांचा जो मार्ग आहे, हा जो भक्तीचा, प्रेमपूर्ण भक्तीचा असा जो त्यांचा मार्ग आहे तो कसा आहे, तर ते सोय पाहुनी म्हणजे ते सोय ह्याचा अर्थ तो इतका सुखकारक मार्ग आहे, इतका सुखाचा मार्ग आहे. त्यांनी जो मार्ग धरलाय तो इतका सुखाचा मार्ग आहे, इतका सुखाचा अनुभव आहे म्हटलं तरी चालेल. इतका तो सुखाचा अनुभव आहे. त्यांनी धरलेला मार्ग म्हणजे भक्तीचा हा जो मार्ग आहे ज्याच्यामध्ये भेदाभेद नाही आणि पूर्ण प्रेम आहे. तर असा जो त्यांचा भक्तीचा मार्ग आहे तो इतका सुखाचा अनुभव आहे, इतका सुखाचा अनुभव आहे. सोय ह्याचा अर्थ अनुभव, सुखाचा अनुभव किंवा सुखाचा मार्ग तो असा आहे की त्या पाहोनीच्या पुढे एक रेघ द्या तरच ह्याचा अर्थ नीट लागतो. जर एकत्र आपण वाचलं तर आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही. ते सोय पाहोनी इथे आपण थांबायचं आणि मग पुढे म्हणायचं अवाटा स्वर्गोपवर्ग. म्हणजे स्वर्ग मोक्ष हे सगळे आडमार्ग आहेत असं वाटतं. आलं लक्षात? हा म्हणजे तो भक्तीचा मार्ग हा इतका चांगला, इतका सुखाचा अनुभव आहे की स्वर्गात आणखी काय सुख मिळणार आहे असं.
स्वर्गाचा स्वर्ग आणि स्वर्ग आणि वर्ग म्हटलंय तर वर्ग याचा अर्थ स्वर्गासारखं, म्हणजे एका वर्गात बसणाऱ्या दोन गोष्टी कोणत्या, तर स्वर्ग मोक्ष ह्या कल्पना ज्या आहेत त्या सगळ्या अवाटा म्हणजे आडवाटा आहेत. त्या नको, आपण आडवाटा टाळायचे असतात आणि चांगल्या रस्त्याने जायचं असतं, तर ते त्या सगळ्या आडवाटा ठरतात. म्हणून तीही जे प्रेम धरिले तेची आमुचे देणे उपायले, परी आम्ही देयावे हेही केले तिहीची म्हणले. ह्याचा सुंदर अर्थ आहे याच्यामध्ये की पहिला मगाशी सांगितला तसाच अर्थ आहे. म्हणून तिही जे प्रेम धरिले, भगवंतावरती जे काही त्यांनी प्रेम धरलेलं आहे तेची आमुचे देणे उपायले, म्हणजे आम्ही त्यांना काहीतरी देणं निश्चितच लागतो. परी आम्ही देयावे हेही केले तिहीची. तो तिहीची शब्द इथेही जोडायचा आणि पुढेही जोडायचा. तर आम्ही जे त्यांना द्यायचं ते त्यांचं त्यांनीच घेतलं आणि वर आता तो जो शब्द तिहीची आहे ना तो पुढे जोडला की त्याचा अर्थ काय होतो, ते काय म्हणतात, तिहीची म्हणिये. म्हणजे ह्याचा अर्थ की मिळवलंय त्यांनीच, स्वतःच त्यांनी मिळवलंय, पण म्हणतात देवानी दिलं, म्हणतात देवानी दिलं. मिळवलंय त्यांनीच पण म्हणतात देवानी दिलं. म्हणजे पहा फार फार सुंदर अर्थ आहे याच्यामध्ये की जे देवानी त्यांना द्यायला पाहिजे ते त्यांनी त्यांच्या प्रेमाने स्वतःच मिळवलंय, पण मी खरं म्हणजे ते त्यांना द्यायला पाहिजे पण ते त्यांचं त्यांनीच मिळवलंय आणि वर म्हणतात देवानी दिलं. जे आता हे पहा, हे आपण जे सगळे संतांचे बोल आपण जर लक्षात घेतले ना तर त्यामध्ये असंच दिसतं. मी आता सगळ्या अनेक गोष्टींचा उल्लेख नाही करत, एकच तुकारामाचा की जो मी अनेक वेळेला म्हटलेला आहे की माझी या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. माझी या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. हे जे तुकारामांचे बोल आहेत हे काय आहे, तेच आहे ना. म्हणजे खरं म्हणजे ईश्वराने काय एवढं सगळं दिलं आहे, तुकारामांना जे द्यायला पाहिजे ते सगळं दिलेलं आहे. पण बोलतायत कोण, तुकाराम बोलतायत. अभंग जे आहे ते त्यांच्या वाणीतून आलेले, पण ते म्हणताना मात्र म्हणतात काय की माझी या वाणी माझी या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची वाचा आहे, माझी वाचा नाही. हे त्यांच्या तोंडी येतं. तेच हे आहे की म्हणतात मात्र देवानी दिलं, आमचं काही कर्तृत्व नाही त्याच्यामध्ये, देवानी सगळं दिलं. आता यावरी ये तुले घडे जे तेचे सुख आगळे वाढे आणि काळाची दिठी न पडे हे आम्हा करणे. म्हणजे आता पुढे भगवंत असं म्हणतात की आता माझ्याकडून आता एकच गोष्ट राहिलेली आहे आणि ती म्हणजे अशी की यावरी येतुली घडे, म्हणजे यापुढे मी आता असं करायला पाहिजे जे तेचे सुख आगळे आहे, म्हणजे जे काही त्यांनी आगळे वाढे म्हणजे त्यांचं हे जे सुख आहे ते वाढतच राहू दे. जो सुखाचा अनुभव ते घेतायत या भक्ती मार्गामध्ये तो त्यांचा अनुभव असाच वाढत राहू दे आणि काळाची दिठी न पडे हे आम्हा करणे. म्हणजे काळाची दिठी ह्याचा जास्ती खोलात जाऊन अर्थ असा होतो की काळाची दिठी म्हणजे आपण सर्वसाधारणपणे मरण म्हणतो, काळाची दिठी. पण मरण घडणारच नाही असं कधी होणार नाही, मरण तर घडणार. पण जरी त्यांना मरण आलं तरी सुद्धा काळाची दिठी न पडणे ह्याचा अर्थ काळ त्यांचं हे प्रेम सुख संपवणार नाही, पुढच्या जन्मीही ते सुख त्यांना अखंडपणे मिळत राहणार. ती काळाची दिठी.
नाहीतर काळाची दिठी पडणं म्हणजे भगवंत असं म्हणतायत का की त्यांना पुन्हा मरणच येऊ नये असं मी त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असा अर्थ नाही. त्यांचं जे प्रेम आहे आणि जे प्रेम सुख त्यांना वाटतंय त्या प्रेम सुखामध्ये काळ मध्ये येऊ नये. जरी मरण आलं तरी पुढच्या जन्मी हे प्रेमसुख तसंच वाढत राहू दे. काय सुंदर अर्थ आहे पहा, हा सुंदर अर्थ आहे. हे आम्हा करणे म्हणजे ते ईश्वर म्हणतात, भगवंत म्हणतात की हे मी केलं पाहिजे त्यांच्यासाठी. कारण बाकी सगळं सुख प्रेमसुख त्यांनी मिळवलं आहे पण ते त्यांना अखंड कायम मिळत राहिलं पाहिजे हे मला केलं पाहिजे. आणि ते पुढे सांगताना एक उदाहरण दिलंय. लळे याची या बाळका किरीटी गवसणी करुनी स्नेहाची या दिठी जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे. म्हणजे लाडकं बाळ जे असतं त्याला आई आपली गवसणी करून आपल्या स्नेहाची आपल्या प्रेमाची अशी काही त्याला गवसणी म्हणजे त्याला असं काही वेढून टाकलेलं असतं तिने की तो खेळत असला तरी तिचं लक्ष हा पडत नाही ना. म्हणजे खेळता पाठोपाठी माऊली धावे असं जे आईचं आतलं हे असतं. म्हणजे ईश्वर भगवंत म्हणतात तसा मी ह्यांच्या मागे आहे हे सांगतात ते उदाहरण देऊन. आता ते उदाहरण पुढे आणखी आहे. ते जो खेळ दावी तो पुढे सोनियाचा करून ठेवी तैशी उपास्तीची पदवी पोषित मी जाये. म्हणजे त्यात तो जे काय मागतो मला हे खेळणं हवंय मला ते खेळणं हवंय तर ते सोन्याचं करून ती माता ठेवत असते. सोन्याचं याचा अर्थ चांगल्यात चांगलं खेळणं त्याला ते देण्याचा प्रयत्न करत असते. तर सोन्याचा करून ठेवी तैसी उपास्तीची पदवी. उपास्तीची पदवी ह्याचा अर्थ उपासना जी काही ते करतात त्या उपासनेचं जे काही प्रेम सुख त्यांना जे मिळतंय ती त्यांची पदवी. उपास्तीची पदवी माझ्या भक्तांनी जे काही प्रेम माझ्यावर केलेलं आहे ती त्यांच्या उपासनेची प्रेमपूर्ण उपासनेची ही पदवी म्हणजे त्यांचं ते सुख पोषित मी जाये. ते मी सातत्याने पोषित राहिलं पाहिजे. जिये पदवीचेनी पोषके ते माते पावती यथा सुखे हे पाळती मज विशेखे आवडे करू. म्हणजे ह्या अशा प्रकारे ते प्रेम सुख त्यांना सतत मी जर त्यांचं ते पोषत राहिलो म्हणजे त्या प्रेमसुखाचं जर मी पोषण करत राहिलो तर ते माते पावती यथा सुखे शेवटी ते माझ्याकडे येतील. माते पावती यथा सुखे हे पाळती मज विशेखे आवडे करू. म्हणजे त्यासाठी मी प्रयत्न करतो. आवडे करू म्हणजे मी मनापासून मी आनंदाने त्यांच्यासाठी हे प्रेम असे प्रयत्न करतो. आणि पुढे म्हटलेलं आहे पहा पैगा भक्तासी माझे कोड मज तयाचे अनन्य गतीची चाड. किती सुंदर शब्द आहेत बघा. अरे बाबा अर्जुना भक्तासी माझे कोड म्हणजे माझं कौतुक. कोड म्हणजे कौतुक. भक्तांना माझं कौतुक आहे आणि मला कशाचं आहे मज तयाचे अनन्य गतीची चाड म्हणजे त्यांची भक्ती अनन्य राहावी ही इच्छा माझ्या मनामध्ये. अनन्य राहावी म्हणजे ही एका कुठल्या विशिष्ट देवतेवरची भक्ती नाही आहे आद्यावरची भक्ती आहे आणि ती कायम राहावी अनन्य गती राहावी. पुढे त्यांचं मन विचलित होऊ नये. अनन्य गतीची चाड म्हणजे इच्छा. मला इच्छा कशाची आहे तर त्यांच्या भक्तीला अनन्य गती प्राप्त व्हावी ही माझी इच्छा आहे. का जे प्रेमळाचे साकड आमते घरी म्हणजे काय की ह्याचा अर्थ असा साकड म्हणजे संकट खरं म्हणजे पण
इथे अर्थ असा घ्यायचा की थोडा जास्ती सबंध मोठा असा अर्थ घेऊया की तसे भक्ती करणारे पुष्कळ असतात पण प्रेमळाचे साकड आलं लक्षात. हे खरं प्रेमपूर्ण भक्ती करणारे मात्र अभावानेच आढळतात. खरं साकड म्हणजे त्यांचं कमतरता आहे, त्यांची कमतरता आहे. संकट कसलं आहे तर हे संकट आहे की त्यांची कमतरता आहे, वाण आहे त्यांची. प्रेमळांचे साकड आमते घरी. आहेत खूप भक्त पण खरे प्रेमपूर्ण भक्ती करणारे मात्र त्यांची वाण आहे, ते फार नाही. आता मधली एक ओवी सोडा आणि 39 ओवी बघा. परी आपण पे विण जे एक, आपण पे विण जे एक तेच तिथे थांबा, नाहीतर अर्थ चुकीचा होतो. परी आपण पे विण जे एक ते तैसेचे सुख साधुक सप्रेमळा लागी देख ठेविले जतन. म्हणजे आपण पे विण जे एक ते म्हणजे काय, हे आपण पे विण या शब्दाचा अर्थ असा की कुठलाही स्वार्थी विचार न करता ईश्वरावर प्रेम करणारे. नाहीतर आपण ईश्वराला हात जोडतो ते आपल्याला काहीतरी मागण्यासाठी, म्हणून ते म्हटले आपण पे विण, जे स्वतःला विसरून ईश्वरावर प्रेम करतात. आपण पे विण, स्वार्थाचा लवलेशही ज्यामध्ये नाही अशी जी भक्ती, असे ते असतात. आपण पे विण जे एक ते, म्हणून मी म्हटलं तेला थांबायचं. तर त्यांचं वर्णन आहे, त्या भक्तांचं वर्णन आहे. ते कसे असतात तर कुठलाही स्वार्थ त्यांच्या मनामध्ये नसताना ते भक्ती करतात, स्वतःला काही मागण्यासाठी ईश्वराकडे जात नाही. असे जे ते तैसेचे सुख साजूक, जसं आपण साजूक तूप म्हणतो शुद्ध, तोच अर्थ आहे. तसंच सुख कसं साजूक सुख, शुद्ध सुख. सप्रेमळा लागी देख ठेविले जतन, म्हणजे मी सांभाळून ठेवले, जपतो मी त्यांच्यासाठी, त्यांना देण्यासाठी. जसं की आपल्या घरातलं साजूक तूप आपल्या मुलाला देण्यासाठी जपून ठेवायचं इतरांना न देता, तसं की मी फक्त ह्या भक्तांना माझं ते प्रेम द्यायचं आहे, साजूक प्रेम द्यायचं आहे, आणि म्हणून मी ते जपून ठेवलेलं आहे. तर असं सुंदर ओळी आहे. हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळू घेवो आपण पयासाठी, या बोली बोली जत गोष्टी तैसिया नवती गा. म्हणजे हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळू घेवो आपण पयासाठी, ह्याचा अर्थ, हा ठायवरीचा अर्थ असा की आम्ही त्यांना आमचं ठाय हा कशाला उद्देशून आधीच्या ओवीला जोडून घ्यायचा आहे. त्याचा अर्थ ठायवरी म्हणजे हे जे आमचं साजूक प्रेम आहे ते जे आम्ही जतन करून ठेवलेलं आहे आणि ते आम्ही त्यांना देतो ना, तो ठायवरी, त्याचा अर्थ ठायवरी. हा ठायवरी किरीटी, असं आम्ही साजूक प्रेम त्यांना देतो, शुद्ध प्रेम आम्ही त्यांना देतो. आणि प्रेमळू घेवो आपण पयासाठी, आम्ही त्यांना साजूक प्रेम देतो आणि असे प्रेमळ भक्त आमच्यासाठी आम्ही घेतो. म्हणजे ही देव, ईश्वर आणि भक्त यांच्यामधली देवघेव ही असते. बाकी कुठले फार मोठी दक्षिणा दिली किंवा फार मोठं काहीतरी दान केलं, तिरुपतीच्या ह्याच्यामध्ये दागिने टाकले, काही ते
प्रेम नव्हे, हे साजूक प्रेम जे म्हटलंय, हे साजूक प्रेम ईश्वर कधी ईश्वरही त्यांना देतो. आणि असे प्रेमळ भक्त, खरं आमच्यावर प्रेम करणारे जे भक्त आहेत ते आम्ही घेतो. म्हणजे अशी आमची ही देवघेव आहे. ईश्वर आणि भक्त यांच्यामधली ही देवघेव आहे. आणि असं म्हणून पुढे म्हटलंय, या बोली जत गोष्टी तैस्या नवती गा. अर्जुना, अरे ह्या बोलण्यासारख्या गोष्टीच नाही, मी काय तुला सांगू. इथे थांबूया. Okay.